संघाचा संगणक आमच्या समवेत जोडला आहे। तर JD11 वाघाचीवाडी, JD11 वाघाचीवाडी संघ आपण लवकरात लवकर यायचा आहे। थँक्यू सो मच। जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी एक्स्ट्रा पॉल मधील हा अंतिम सामना आपण पाहतोय। खऱ्या अर्थाने जे बोले कुशुल्य आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय सावरोली। सामना 2 षटकांचा राहील आपण पाहतोय। अर्थातच 12 चेंडूचा सामना मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोड्या लारा आणि त्याच्या साथीला प्रकाश। खऱ्या अर्थाने लाराने जबरदस्त खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये, तर एका साईडला सॅमी। पहिला चेंडू विकेटची संधी, फटका बसला यावेळेस आपण पाहतोय आणि इथून मात्र टिपला जाईल जेल आणि फलंदाज यावेळेस होईल बाद। लारा बॅक टू द पॅव्हिलियन। जयेश पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय। साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। डीडी आपण बसायचं आहे आणि लगेच आपण नाणेफेकी करायची आहे। आदरणीय जयेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी असू द्या। चला सरपंच साहेब अनिल खैर यांना विनंती करतो की आपण नाणेफेकी करायची आहे। निश्चितच आपण एक चांगल्या मुद्द्यावर थँक्यू। आपण जर का पाहिलं गेला मैदानाच्या आतमध्ये लक्ष विदे एक्स्ट्रा पोल मधील हा अंतिम सामना आपण पाहतोय सावरुली आणि जे बोले कुशुलिया। पहिल्या डावासाठी आपण जर का पाहिलं गेलं बॅटिंग साठी सावरुली टीमला आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन। आपण जर का पाहिलं गेलं वंशधार वाघाचीवाडी संघ देखील दाखल झालाय। तुमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल। अविभागची सेना इन ऍक्शन मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल। यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज, विकेट कीपरच्या मागे जबरदस्त झेल, विकेटचा पतन आणि धक्का क्रमांक 2 लागेल सावरोली टीमला। फलंदाज बाद। चार चेंडूचा खेळ संपला गेल्याने गोलंदाजाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल धाव खर्च केली आणि 2 विकेटचं पतन। पूर्णपणे बॅकफुटला फेकल्या गेल्या सावरोली संघाला आपण पाहतोय। इथून चांगली बॅटिंग करावी लागेल जर का चांगली धावसंख्या बनवायची असेल। यावेळेस पाहावं लागेल बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही, या गतीमध्ये परिवर्तन केलं। फलंदाजाला वाटलं की चेंडू वेगवान येईल, मात्र स्लोवर रित्या चेंडू रिलीज झाला आणि त्या ठिकाणी मात्र अशाभूत नजरेने पाहत राहिला आणि तिथून मात्र हा डॉट चेंडू। फार चांगले कमबॅक आपण पाहिलं गेला। 5 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि मिळाले फक्त एक सिंगल धाव। आपण जर का पाहिलं गेला एका चेंडूचा खेळ बाकी या षटकातील पुन्हा एकदा मात्र टॅपिंग क्रिकेट एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, मात्र ते देखील कंप्लीट झाले नाही या आणि एका षटकाचा खेळ संपला गेला आणि संघ जाऊन पोहोचलाय फक्त आणि फक्त 1 अंकावरती। आपण जर का पाहिलं गेला चला स्पीडअप घ्यायचा, जे बोले कुशुली संघ स्पीडअप घ्यायचा चेक। तर याच दरम्यान सुवर्ण संधी असेल कुशुली संघासाठी। जरा हा सामना जिंकला तर अनिल खैरे यांच्याकडनं आपल्यासाठी मेजवानी असेल याची नोंद घ्यायची आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला गेल्याने संघाची धावसंख्या आपण जर का पाहिल्या गेल्या
फक्त आणि फक्त एक धाव आणि 2 विकेटचं पतन. सावरोली संघ पूर्णपणे बॅकफुटला फेकला गेलाय. या अंतिम षटकामध्ये 10 ते 12 धावा जमा करणं फार महत्वाचं राहील, कारण 2 षटकांचा आपण सामना पाहतोय. जो संघ जिंकेल तो टॉप 6 मध्ये दाखल होईल, म्हणजे अर्थातच एक चमचमत्या ट्रॉफीचा हकदार राहील. आणि त्यासाठी ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण जर का पाहिल्या गेला, एका साईडला घरच्या मैदानावरती जे बोले कुशोली संघ फाईट करतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट सावरोली संघ थोडासा मात्र चाच पडलाय. पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटला. यावेळेस आपण पाहिलं गेलं खराब क्षेत्ररक्षण, प्रॉपर कॉलिंग होणं फार महत्वाचं होतं, मात्र त्या ठिकाणी चुकीचा कॉल ठरला आणि तिथून मात्र फायदा उचलला मैदानाच्या आतमध्ये आणि तोपर्यंत पळून काढला. आपण पाहतोय तब्बल 3 धाबा. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, कारण सावरोली टीमला माहिती आहे मोठे फटके येत नाही. या डबल सिंगल वरती प्राधान्य देणं फार महत्वपूर्ण आणि तेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये जुळवलं जात आहे, कारण संघाचा प्रमुख फलंदाज लारा बाद झाला, प्रकाश बाद झाला आणि त्याच नंतर मात्र डाव सावरत असताना विजय आणि राजला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज भरतला आपण पाहतोय. यावेळेस मात्र प्रचंड वेगवान चेंडू रिलीज केला, विकेट किपरच्या हातामध्ये थेट विसरला गेला. बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही. अशा क्षणाला मात्र जर का डॉट चेंडू आल्या तर पूर्णपणे बॅकफुटला फेकला जाईल, कारण धावा बनल्या फक्त आणि फक्त 4 धाबा. खरवई टीमचे कॅप्टन आपण मात्र आयोजकांशी रिपोर्टिंग साधायच्या. चेक. तर याच दरम्यान आमचे जवळचे मित्र जयराम जैतू वाघ साहेब यांचा या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आहे साहेब या आपण व्यासपीठावर. आमचे अगदी जवळचे मित्र जयरामजी वाघ या आपण. चला सामना मात्र स्पीडअप घ्यायचं थोडंसं. आपण जर का पाहिल्या गेला लो स्कोरिंग सामना अद्याप आपण पाहिल्या गेला. 4 धावा बनल्यात आणि पहिल्या डाबातील मात्र उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अद्याप आपण पाहिल्या गेल्या सिंगल वरती मात्र समाधान मानावं लागलं गेलंय. इथून मात्र हवाई सफर करणं फार महत्वाचं राहील. एखाद मोठा फटका डबल डिजिट मध्ये धावसंख्या घेऊन जाईल आणि डबल डिजिट मध्ये जरी धावसंख्या बनल्या तरी देखील आपण पाहिल्या गेल्या सामन्यामध्ये मात्र रंग भरेल. अन्यथा सामना मात्र जय बोले कुशोली संघ एकतर्फी आपण जर का पाहिल्या गेला विजय संपादित करेल यात मात्र शंका नाही. कारण धावा बनल्या गेल्या दुसऱ्या षटकातील अद्यापही उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा बनल्यात फक्त आणि फक्त 5 धावा. पहिलं षटक सॅमीनं जे फेकलं अवघ्या 1 धावेचं लाजबाब गोलंदाजी आणि त्याच नंतर भरतला आपण पाहतोय अप्रतिम कमबॅक केलंय. टॅपिंग क्रिकेट ऑन साइडला आपण पाहतोय. एक्स्ट्रा कव्हरला खराब क्षेत्ररक्षण, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. हे समीकरण जर का पहिल्या षटकापासून जर का जुळलं असता, सिंगल डबल वरती जर का प्राधान्य दिले असता तर नक्कीच धावसंख्या आपल्याला वेगळी पाहायला मिळाली असते. चेक. जयराम वाघ यांचे मित्र आणि आमच्या गावचे बाळू मात्रे आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपला मित्र आलेला आहे जयराम वाघ या आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू सो मच. 7 धाबा धावपटल्यावरती 2 गड्याच्या मोबदल्यात सावरोली संघाला आपण पाहतोय. यावेळेस पाहावं लागेल अशा बोध नजरेने पाहिलं नाही. पंचाने सांगितला पहिल्या डाबाचा खेळ संपला गेलाय. 12 चेंडूच्या अखेरीस फक्त आणि फक्त 7 धाबा. आता येणारे 12 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज असेल. चला कुशोली संघ आपण स्पीडअप घ्यायचा आहे. यानंतरचा सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. JD11 वाघाचवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल जय गावदेवी लहान दामनिया. म्हणजे खऱ्या अर्थाने एका साईडला पनवेल विभागातील आपण पाहतोय धामणी संघ, तर एका साईडला मुरबाड विभागातील वाघाचवाडी संघ. म्हणजे फाईट भरपूर चांगली होईल. नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये जरूर हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. मात्र आपण जर का पाहिलं गेला एक्स्ट्रा बॉल मधील हा अंतिम सामना आपण पाहतोय, ज्यामधून जो संघ जिंकेल तो थेट टॉप 6 मध्ये दाखवले आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं घरच्या मैदानावरती जे बोले कुशोली संघांना पूर्णपणे या प्रेक्षक वर्गांची मनं जिंकल्यात. कारण 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 7 धाबा खर्च केल्यात आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 8 धाबाचं मात्र टार्गेट सेट झालं आपण पाहतोय. आणि टार्गेट कशा रीतीनं चेस केलं जाईल हे देखील पाहणं फार महत्त्वाचं राहील. जर का सावरोली टीमचा पहिल्या षटकापासून अटॅकिंग गोलंदाजी राहिली, विकेट टेकिंग गोलंदाजी जर का राहिली तर नक्कीच या 8 धाबा देखील डिफेन्स करण्याचा इतिहास रचण्याची संधी त्यांना प्राप्त होईल. आणि तो इतिहास जर का रचला तर घरच्या मैदानावरती कुशोली संघ आज संपूर्ण रात्रभर झोपणार नाही. चला कुशोली टीम आपल्याला विनंती असेल आपण जर का जास्त वेळ खर्च केला आपल्याला देखील पेनल्टी सेम राहील.
चला मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता ऋषिकेश. ऋषिकेश यायचा आहे आपण. हा स्पीडने आपल्याला सामना खेळवायचा होता म्हणून आपण लगेच सामना चालू केलाय. ऋषिकेश यायचा आहे. सीबीडी बेलापूर. या स्पर्धेचे आधारस्तंभ जगदीश शेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. या स्पर्धेला आमच्या सोबतीला लीड करणारं व्यक्तिमत्व अर्थातच जगदीश शेठ म्हात्रे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष अंबरनाथ तालुक्यातील मल्लंगड विभागाचे, आणि त्यांच्या समवेत त्यांचे बंधू निलेश म्हात्रे, निश्चितच एक युवा उद्योजक. सिंगल आली इथे मात्र हलक्या शताने कट केलाय आणि त्या ठिकाणी मात्र चेंडू वन बॉल सीमा रेषा पार रेवणाच्या बॅट मधून निघालेला हा पहिला चौकार. अजून एक जर चौकार मारला ना तर 500 दीपेश गायकर यांच्याकडनं 500. इथे मात्र हलक्या शताने कट केलाय. सिंगल संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. फक्त आणि फक्त 2 धाव्यांची गरज आहे. इथे मात्र डॉट आलाय. अजून एक डॉट. चला आपण ऋषिकेशला या ठिकाणी सन्मानित करूया. जयेश पादीर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र ऋषिकेशला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. आणि इथून मात्र सामना जिंकलाय आणि सुपर 6 मध्ये मिळणार आम्हाला 4था संघ. जय बोले